अहिल्यानगरमधील पंचवटी नगर येथे बाळासाहेब बारस्कर यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथेचा समारोप झाला असून भागवत कथेचं वाटप करण्यात आलंय। नगर शहरातील पंचवटी नगर श्रीराम मंदिरात 7 दिवस सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेचा हजारो नागरिकांनी आनंद घेतला असून बारस्कर कुटुंबीय धार्मिकतेचं कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम करतात। लोकसभेच्या निवडणुकीत एका समुदायानं वेगळी भूमिका घेतली असल्यामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थानमध्ये वेगळे निकाल लागले। याचं कारण म्हणजे आपण गाफील राहिलो। लोकसभेचा निकाल लागताच नगर शहरातील कापड बाजारात हिरवा गुलाल उधळला। ही हिम्मत कुठून आली? यासाठी आपला धर्म वाचवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। गणपती विसर्जन मिरवणुकीत काही लोक केडगावमधून आले आणि त्यांनी कव्वाली वाजवली। आता ही प्रथा सुरू होईल। कव्वाली आम्ही देखील वाजू। मात्र त्या एका समुदायानं मोहरममध्ये गणपतीची गाणं वाजवली तर आम्हीही कव्वाली वाजवू। आपण कुठपर्यंत सहन करायचं? हे असंच चालू राहिलं तर आपल्या डोक्यावर हिरव्या टोप्या येतील। विधानसभा निवडणुकीमध्ये हिरव्या सापाबरोबर महाविकास आघाडीचा बंदोबस्त केला। आपल्या मंदिरासमोर थडगे उभारायचे आणि हळूहळू पाय पसरायचे आणि नंतर वक्फ बोर्ड हक्क सांगणार। मस्जिदमध्ये देखील प्रभू रामचंद्र आणि गणपती मंदिर असलेलं दाखवा। आता सिद्धटेक नंतर नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील थडगे काढण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार केलाय। 31 तारखेच्या आत ते काढलं नाही तर सिद्धटेकला जे घडलं ते नगरमध्ये देखील घडलं जाईल। या लोकांचा एकत्र राहून बंदोबस्त करावा लागेल। आपल्या धर्माचा योग्य विचार आणि प्रचार समाजात घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय। धर्माच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते। माजी नगरसेविका दीपाली बाळासाहेब बारस्कर यांनी विकासाला धार्मिकतेची जोड दिली असून भागवत कथेच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी वाटण्याचं काम केलं असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। नगर शहरातील पाईपलाईन रोड पंचवटी नगर श्रीराम मंदिर येथे बारस्कर कुटुंबियांच्या वतीनं आयोजित भागवत कथेच्या समारोपाप्रसंगी भाविकांना भागवत गीतेचं वाटप करण्यात आलंय। यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेविका दीपाली बारस्कर, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, सतीश बारस्कर, महेश तवले, शारदा ढवण, अनिल ढवण, सचिन बारस्कर, भीमाबाई बारस्कर आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नगर शहरात विकासाचं काही काम मागे राहिलं होतं, आता आम्ही दोघे मिळून पूर्ण करू। आमदार संग्राम जगताप यांची वेगळी भूमिका पाहायला मिळाली। मात्र मी 5 वर्षापूर्वीच ही भूमिका घेतली होती। आता आम्ही दोघे मिळून हा विषय पुढे नेऊ। भागवत कथेतून नागरिकांमध्ये धार्मिकतेची गोडी निर्माण होत असते। या माध्यमातून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो। बारस्कर कुटुंबियांच्या वतीनं आमच्या वजना एवढ्या भागवत गीतेचं वाटप केलं। हा उपक्रम कौतुकास्पद आहे। हरिभक्त परायण मंदार बुवा रामदासी महाराज यांच्या वाणीमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले। माजी नगरसेविका दीपाली बारस्कर कार्यक्षम नगरसेविका म्हणून ओळखल्या जात असल्याचं मत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं। तर नगरमधील पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथे 7 दिवस भागवत कथा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। कथेचा समारोप होत असून मनाला हुरहुर लागली आहे। पाईपलाईन उपनगर हे माझं माहेरघर आहे। परमेश्वर आपल्याकडून धार्मिकतेचं चांगलं कार्य घडवून घेत असतो। कथेच्या माध्यमातून माणसं जोडली जातात। त्या माध्यमातून एकमेकांमध्ये स्नेहबंध तयार होऊन आपुलकीची प्रेमाची भावना निर्माण होत असते असं मत माजी नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी व्यक्त केलंय।
तर भागवत कथेमध्ये आमच्या आई भीमाबाई बारस्कर तसेच आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील यांची ग्रंथतुला केली असून त्यांच्या वजना एवढे भागवत गीतेचं वाटप नागरिकांना करण्यात आलंय. तसेच जीवनसार पुस्तकाचे लेखक बाळासाहेब जाधव यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलाय आणि हिराबाई बारस्कर औटी यांना यशस्वी महिला उद्योजिका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अशी माहिती यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर यांनी दिली. दीपालीताई उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाला माझे सहकारी, आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया, आलेल्या तमाम आमच्या माता भगिनी, सर्व आलेले ज्येष्ठ ग्रामस्थ आणि मित्रांनो, सर्वात प्रथम अतिशय भव्य स्वरूपाच्या या कथेचं आयोजन बारस्कर परिवाराच्या वतीने करण्यात आलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. हरिभक्तपरायण रामदासी महाराजांच्या मधुर वाणीमधून या कथेचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपण यांना प्रोत्साहन दिलं आणि प्रभू श्री रामाच्या या प्रांगणामध्ये एवढा भव्य सोहळा आयोजित केला. खरं तर आज आमचं या ठिकाणी तुला करण्यात आली आणि भगवद्गीता या ठिकाणी वचनाप्रमाणे वाटली जाणार आहे. हा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम आयोजित करण्यात आला. मला आनंद आहे की माझं वजनात जास्त असल्यामुळे जास्त भगवद्गीता त्या ठिकाणी लोकांना वाटेल. आता जर तुमच्यामुळे संख्या कमी झाली असती, माझं 20 किलोमध्ये वाढ घडल्यामुळे अजून अधिक गीता त्या ठिकाणी वाटल्या जातील. आणि या कथेला अजून एक महत्व असं प्राप्त आहे की आमचे सहकारी मित्र आमदार भैयांची वेगळी भूमिका पण मला पाहायला मिळाली. त्यांना म्हटलं, जे मी 5 वर्ष केलं तुम्ही आता सुरू केलं, असंच आपण दोघं मिळून आता हा विषय पुढे नेऊ. आणि वाढदिवसाचं औचित्य साधून 7 दिवस एक वेगळा सप्ताह त्यांनी आयोजित केला. असे सन्मान्य बाळासाहेबजी, मंचावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भागाच्या लाडक्या नगरसेविका दीपाली बहिणी, उपस्थित असणारे दत्ता पाटील, सतीशजी, सर्व उपस्थित असणारे बाळासाहेबांचे सर्व मित्र परिवार, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, या प्रांगणामध्ये उभा असणाऱ्या सर्व आमच्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आमचे बालमित्र, सर्व पत्रकार बांधव, गेल्या 7 दिवस आपण सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि हाजरीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम हे आपण सर्वांनी केलं आहे. 7 दिवस मंदार बुवा देखील आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला एक त्या भागवत कथेचा एक वेगळा आनंद देखील आपण सर्वांनी घेतलेला आहे. दरवर्षी आपल्या या परिसरामध्ये आपलं मंदिर असल्या कारणानं आपण श्रीराम जन्मोत्सव साजरा करतो. वर्षभरामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी उत्सवामध्ये साजरे करतो आणि त्या माध्यमातून या राम मंदिराच्या माध्यमातून इथं प्रत्येक कुटुंब या मंदिराशी आता जोडले गेलं आहे. म्हणून पंचवटी नगर या पाईपलाईन रोडच्या उपनगरामधले महत्वाचं एक वेगळी ओळख आहे पंचवटी नगरची आहे आणि ती फक्त आणि फक्त या राम मंदिरामुळे तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे या ठिकाणी याला महत्व प्राप्त झालं आहे. म्हणून हे कार्य पुढे नेत असताना बाळासाहेबांना देखील वाटलं की आपण विकासात्मक काम करतोच आहोत. विकासात्मक काम महानगरपालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या निधीच्या माध्यमातून सातत्याने ते करत चालले आहे. मग पाणी असेल, रस्ता असेल, लाईट असेल, ड्रेनेज असेल, या वेगवेगळ्या सुविधा त्यांनी आपल्या प्रत्येक भागामध्ये, प्रभाग क्रमांक 1 मधल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गल्लीबोळापर्यंत त्यांचं कुठलं ना कुठलं काम ते पोहोचलंच आहे. पण विकासात्मक काम पुढे जात असताना त्याला कुठेतरी धर्माची जोड ही देणं गरजेचं असतं आणि म्हणून त्यांनी आज या निमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाला कुठे धर्माची जोड दिली आणि धर्माची जोड दिल्याशिवाय तर सगळ्या ठिकाणी त्यांनी हिरवा गुलाल पाहिलेला आणि म्हणून तो हिरवा गुलाल पाहिला. त्या लोकांनी पाहिल्यावर मला सकाळी 6:30ला फोन केला. मी 7 वाजता तिथे पोहोचलो. महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी बोलवले, कर्मचारी बोलवले, अनेक लोक बाजारपेठेत उपस्थित झाले होते. मग आम्ही असं अगदी दिल्ली गेट पासून ती निवडणूक सुरू झाली होती. आम्ही सगळेजण सकाळी तिथे गेलो. दिल्ली गेट असेल, तिथं एक जुनं एक कार्यालय एक जणाचं
पण ते कार्यालय आता ते सगळं हिरवं झालेलं आहे, कारण त्या कार्यालयामध्ये सुद्धा हिरवा गुलाब होता. आणि तिथून आम्ही पुढे आलो, तेलकुंट असेल, कापड बाजार असेल, जुना कापड बाजार असेल, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मग तो प्रवास असा चंदीगडच्या पुढं मुकुंदनगर पर्यंत गेला. पहाटे 5 वाजल्यापर्यंत तुम्हाला सांगतो सगळं हिरवं हिरवं चालू होतं. आणि तिथं परशुराम कुंट जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील आमचे गवळी समाजाचे काही बांधव त्यावेळेला होते. त्यांच्या अंगावर रात्री 1-1:30 वाजता ज्यावेळेस ते उपस्थित होते बाहेर, कशाची घरी गेले पाहिजे त्यांच्या अंगावर टाकलेला होता. ही हिंमत कशामुळे व्हायला ही फक्त तुम्हाला सांगतो, कुठेतरी आमच्या मताला महत्व आहे. आमच्याशिवाय कुणी काही ठरू शकत नाही राजकारणामध्ये, आमच्या मतालाच फार महत्व आहे. अशा प्रकारचे ते लोक समजून लागले होते. आणि ते पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला सांगतो, मंदारभाऊ आपण देखील सगळे सहभाग करतात. धर्मपीठ आपण सोडलं म्हणजे कशा करता सोडलं, फक्त ते धर्म जर वाचवायचा असेल तर त्याला कुठेतरी राजकीय शक्ती देखील मागा लागतो. म्हणून मंदारभाऊ तुमच्यासारखे लोक आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहिले आणि तुम्ही उभा राहिले म्हणून आज आमच्यासारखे लोक इथं तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभा राहिले आहेत. संतोषजी खराडे, किरणजी जोशी, सूरजजी शिंदे सर, ज्ञानेश्वर शिंदे साहेब, देवीदास महाराज मते यांचेही मी मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला 7 दिवस खूप अशी सुंदर असं भागवत कथा ऐकवली. आज मला सांगितलं 1 मिनिटात बोलायचंय फक्त. तर मी सर्वात प्रथम महाराजांचे मनापासून क्षमस्व आहे की तुम्हाला खंड पडला. आणि महाराज खरंच आज 7वा दिवस आहे. कालपासून हुरूर लागली की कथा संपन्न होणार आणि 8व्या दिवशी करायचं काय. म्हणजे नवरी वाटा लावताना जे असतं ना माहेरून, तशी खतखत मनात होती. आणि खरंच सगळ्या माझ्या महिला भगिनींच्या मनातही तीच खतखत होती की नवरी वाटा लावताना जे भरून येतं की मी, कारण इथे आज मी 7 दिवस झाले, उठल्या पडल्या आमचा वारसकर परिवार इथे पंचवटीत आहे. आणि खरं सांगते की हे माझं माहेर घर आहे. म्हणजे इथे माझी लहानपणापासून एक मैत्रीण होती, इथे येणं जाणं होतं, त्याच्यामुळे इथे माझं सारखं येणं. आणि हे कधी माझं माहेर होऊन गेलं, खूप 10-15 वर्षापासून सगळ्यांनी मला सांभाळून घेतलंय, आमच्या वारसकर परिवाराला सांभाळून घेतलंय. म्हणून मी नेहमी म्हणते हा पाईपलाईन नगर, हे पाईपलाईन रोड उपनगर जे आहे ते माझं माहेर घर आहे. आणि खंत इतकीच आहे या माहेराबद्दल की इथं लेकीपेक्षा जावायचे जास्त लाड होतात. 7 दिवस आमची तीच भांडणं चालली होती, का जावायचेच लाड जास्त का. पण खरंच तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार की एवढं बार आमच्या वारसकर परिवारावर तुम्ही मनापासून प्रेम करता. आज इथे माझे आई वडील सुद्धा कथा ऐकायला 7 दिवसापासून येतात. तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही निश्चिंत झालो. नेहमी म्हणायचे 9 वाजता कुठे येतं नंदनवनगरला, पंचवटीत, इकडं तिकडे म्हणायचं लवकर घरी जा. पण त्यांना आज कळालं की माझ्या प्रभागातील सगळे नागरिक कसे आहेत आणि मला किती जीव लावणार आहेत. म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार. आज सगळे म्हणत होते की खूप मोठं तुम्ही काम केलं, आम्ही काम नाही केलेलं. महाराजही म्हणाले की वारसकर परिवाराने आयोजन केलं. महाराज करता करिता तोच आहे. तुम्ही जसं सांगितलं की शरीरातल्या कुठल्याही अवयवाची हालचाल करण्यासाठी बुद्धी आपल्याला एक सूचना देत असते, ऑर्डर देत असते, तेव्हा आपल्या अवयवाची हालचाल होते. आणि त्या बुद्धीला चालवणारा कोण आहे, तोच परमेश्वर श्रीकृष्ण, जय श्रीराम. आणि त्यांनी आमच्याकडनं हे करून घेतलं. खरंच आज महाराजांनी सांगितलं की करायची निदान तेवढं तरी म्हणायचं. आम्ही 1.5 वर्षापासून करायचीच म्हणत होतो. कुठेतरी आज योग आला आणि ते घडलं. पुन्हा एकदा मी महाराजांचे मनापासून आभार मानते की भागवत कथेचा आतापर्यंत 2दा ऐकण्याचा योग आला. पण कधी 2 दिवस, कधी 4 दिवस अशीच ऐकली होती. पण आज 7 दिवस भागवत कथा ऐकली. आणि खरंच म्हणजे परीक्षित राजाला 7व्या दिवशी मोक्ष मिळाला. पण ठीक आहे, मोक्ष कसा का मिळेना, परंतु जेव्हा जगत आहोत तेव्हा माणूस म्हणून जगला पाहिजे हे या कथेतून आम्ही नक्कीच शिकलेलो आहे. आणि माणसाने प्रत्येक माणसाशी माणसाप्रमाणेच वागायचं असतं हेही आम्ही शिकलेलो आहोत. आज आपल्या या कथेसाठी आमदार संग्रामभैया जगताप आणि आपल्या शहराचे लाडके खासदार सुजयदादा इथे हे उपस्थित होते. त्या दोघांचेही मनापासून आभार मानेन. आत्ताही ते म्हटले की बाळासाहेब टेन्शन घेत नका जाऊ, आम्ही आहोत. खरंच ते आहेत. म्हणून आमच्या प्रभाग वार्ड क्रमांक 1 मध्ये आम्ही सुंदर अशी चांगली अशी विकासात्मक कार्य 15 वर्ष गेली करत आहोत. आणि त्याच्याबरोबर माझ्या नागरिकांचा सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे मोलाचा, की त्यांचं प्रेम, आशीर्वाद, सहकार्य आणि मोलाचं असं मार्गदर्शन कायम आमच्या वारसकर परिवाराच्या
पाठीशी असतं. आज छान वाटतंय की यांचा वाढदिवसही आज आला. आज खरं तर कथा 10 तारखेला ठरली होती, 10 ते 16, परंतु योगायोगाने ती 11 योगायोगाने म्हणा किंवा मुद्दामून म्हणा ती 11 ते 17 झाली आणि समाप्तीच्या दिवशी ही कथा आणि यांचा वाढदिवस आला. तर बारसकर साहेबांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना एकच सांगेन की तुम्ही जगासाठी जरी एक असलात तरी आमच्यासाठी जग आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.